परराष्ट्रीय जसं भ्रष्ट मनाने चालत आहे, त्याप्रमाणे तुम्ही यापुढे चालू नये. त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे. त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेत. पहा हे जे आपण आता जे वचन वाचलं ना 18, इथे काय सांगतं? त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे. त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेत. सो आता इकडे जे आहे ना, की त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे, कठोरतेमुळे किंवा हार्डनेस ऑफ द हार्ट त्याच्यामुळे काय झालंय, ते देवाच्या जीवनाला पारखे झाले. त्यांच्यामध्ये अज्ञान उत्पन्न झाले. का अज्ञान आले? तुम्हाला माहिती अज्ञान ना एक एक श्रापासारखं काम करतं. कारण बायबल सांगतं, की देवाच्या वचनाच्या अज्ञानामुळे लोकांचा लिटरली नाश होत आहे. नाश होणं म्हणजे सगळंच संपणं. आता काही आशाच राहिली नाही आणि लोकांचा नाश का होतोय माहितीये का? देवाच्या वचनाच्या अज्ञानामुळे. आणि इकडे बायबल म्हणजे मला जर ही गोष्ट पटते आणि आज आपण त्या समाजात राहतो, ओके, मला समजा सपोज एखादी गोष्ट पटते तर मला पटते ना, इट इज ओके. आज समाजामध्ये माय बॉडी माय राईट्स, माय बॉडी माय डिसिजन, माझं शरीर आहे, मी निर्णय घेणार, माझं शरीर आहे, मला अधिकार आहे, अशा प्रकारचे नाही का खूप वर्षापासून हे अशा प्रकारचे बंड चालू आहेत. का? कारण ज्या वेळेस काही राष्ट्रांनी ठरवलं होतं, की जर कोणाला गर्भपात करायचा आहे किंवा अबॉर्शन करायचं तर काहीतरी मेडिकल ग्राउंड्स दिलेले, म्हणजे हे असं असं असेल तर करायचं, तसं असेल तर नाही करू शकत. मग त्याला काही कारण आहेत. समजा एखाद्या स्त्रीच्या शरीराला, जीवनाला धोका आहे, आरोग्याला धोका आहे, तर तुम्ही करू शकता. किंवा खूपच काही बाळामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, तर असे गव्हर्नमेंटने, सरकारने किंवा मेडिकल फील्डने असे काही ग्राउंड्स दिले होते, त्याच्यावर अबॉर्शन करणं ओके असं सांगितलं होतं. पण त्यावेळेस अनेक लोकांनी निदर्शने, विरोध केली होती अनेक देशांमध्ये, की हे आमचं शरीर आहे, आम्ही ठरवणार, सो आम्हाला अधिकार असला पाहिजे, सो आम्हाला सरकारचे हे नियम मान्य नाही. इट्स माय बॉडी माय राईट्स. जर मला नाही ठेवायचं तर मी नाही ठेवणार, मला नको असेल हे बाळ तर मी नाही करणार. आणि ह्या लोकांना नाही का, ज्या प्रभावामध्ये ते चालत होते, म्हणजे आपल्याला वाटतं ना, की वुमन एम्पॉवरमेंट, माय बॉडी माय राईट्स किंवा फेमिनिझम किंवा आम्ही सुद्धा बोलू शकतो. किंवा आजकाल समाजामध्ये काय, की माझं शरीर आहे, मला जे करायचे ते करेल, मी जर पुरुष जन्माला आलोय, मला स्त्री बनायचं तर मी स्त्री सारखं राहील, मला जे आवडतं ते करणार. आणि जर मी स्त्री आहे, मला समजा नाही का पुरुषासारखं राहायचंय, तर आय विल डू द सर्जरी आणि मी मला पाहिजे तसं राहणार. म्हणजे आता काय झालंय माहिती, की काय राईट काय रॉंग याच्यामध्ये ना आता काही तथ्यच राहिलं नाहीये. आजच्या जमान्यामध्ये असं आहे, की सगळ्याच गोष्टी सहज चालतात, सगळ्याच गोष्टींना आपण काही बोलू शकतो. म्हणजे एक काळ होता ज्यावेळेस लोकांना अशा काही गोष्टी असेल ना, तो ओपनली बोलताना लाज वाटायची, चार चौघात त्यांना खूप कमीपणा वाटायचा. त्यांना वाटायचे, की आपल्या घरात असं झालं तर समाजामध्ये कसं होईल, काय होईल. पण आज ते नाही का, कुठेतरी ते समाज काय म्हणेल, लोक काय म्हणेल, हे जे बॅरियर आहे ते ब्रेक झाले. अप टू सर्टन एक्सटेंट चांगल्या गोष्टींमध्ये ठीक आहे, परंतु ह्याचा दुष्परिणाम असाही झालाय, की लोक आपल्या बुद्धीने, आपल्या मनाने आपल्याला पाहिजे ते करायला लागलेली आहेत, अगदी कसलीच भीड न धरता. त्यामुळे आज काय झालंय माहिती, आज पवित्र जीवन, चांगलं वागणं आणि चुकीच्या गोष्टी ह्याच्यातलं ना अंतर कमी झालंय. आज लोकांना जे पाहिजे ते करतात आणि ह्या गोष्टी थेट आता मंडळीमध्ये आलेल्या आहेत. या गोष्टी परमेश्वराच्या घरात प्रवेश करू लागले आहेत. आज कित्येक चर्चेस असे आहेत जिथे होमोसेक्शुअल्स, गे कम्युनिटी चर्चेस चालवतात. आजचे काही लोक आहेत, पास्टर्स लोक आहेत, काही तुम्हाला तुम्ही ऑनलाईन सर्च केलं तर तुम्हाला सापडेल, की जे जे असे चुकीचे विवाहही लावतात. म्हणजे प्रॉपर गे लोकांचं, होमोसेक्शुअल लोकांचं, म्हणजे स्त्रीचं स्त्रीशी, पुरुषाचं पुरुषाशी असे विवाह लावायला एक पास्टर येतो, वेदीवर लग्न वगैरे लावतो. ओके, आपण सगळ्यांवर प्रेम केलं पाहिजे म्हणून आज प्रेम करता करता पापाला सुद्धा चर्चमध्ये मान्यता मिळाल्यासारखं वातावरण झालंय. परंतु परमेश्वराचं वचन काय सांगतं माहितीये का, की भ्रष्ट मनाने ते लोक चालतायत. कारण ते लोक काय करतायत माहिती, त्यांना जसं पाहिजे तसं ते वागतायत. त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे. त्यांच्या अंतःकरणातील, त्यांच्या हृदयाच्या कठोरपणामुळे त्यांच्यामध्ये अज्ञान उत्पन्न झालंय. म्हणजे आता जरी तुम्ही जाऊन त्यांना आज बघा ना, आज आपण अशाच आपल्या आजूबाजूला ह्या गोष्टी घडतात, आपण अशा ठिकाणी राहतो. इनफॅक्ट आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा तुम्हाला कित्येक वेळा अनुभव येत असेल, तुम्ही एखादी गोष्ट चांगली सांगितली ना, मग असंच का,
मग हेच केलं पाहिजे का, पण मला नाही पटत आहे ना, मग मी का करू? म्हणजे चांगलं करण्यासाठी हजार प्रश्न उपस्थित केले जातात, परंतु वाईट करायचं असेल, मला आवडतंय ना, मी करणार. मग तिकडे काही कारण असू दे नसू दे सहज केलं जातं. हे का होतंय माहितीये का? कारण जसं आता काळाची पूर्णता होत आली आहे, प्रेज द लॉर्ड, याचा अर्थ जसं आता नाही का परमेश्वराचं आगमन, प्रभू येशूचं येणं खूप जवळ आलं आहे, तसं 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 ना खूप जास्त पतन होणं, खूप जास्त भ्रष्टाचार, खूप जास्त मान्यता पापाला ह्या गोष्टी होत आहेत. का होत आहेत? कारण शेवटच्या दिवसामध्ये नाही का लिटरली बुद्धी आहे ना भ्रष्ट झाल्याप्रमाणे लोक काम करत आहेत. आणि हे का होतंय माहिती? कारण समाजाने तसं नाही का भरवलंय. मी नेहमी एक्झाम्पल देत असते, नेहमी सांगत असते की जी गोष्ट आपल्याला दाखवली जाते, जी सारखी सारखी ऐकताना माणूस त्याच्यावरच मनन करता आणि तसाच चालतो. एक जमाना होता ज्यावेळेस लोक रेडिओवर गोष्टी ऐकायचे, रेडिओवरून प्रबोधन केलं जायचं, मग दूरदर्शन आलं, डीडी न्यूज चॅनेल आले, त्याच्यावरून व्हायला लागलं, त्याच्यानंतर भिंतींवर लिहायला लागले. सगळे तुम्ही जाताना, आम्ही मुंबईला असताना ट्रेन मधून जाताना आम्ही कुठेही जायचं, आमचा प्रवास ट्रेनने बसने, आम्ही सगळ्या भिंतींवर लिहिलेले मोठमोठ्या अक्षरात लिहिलेले ते सगळी वाक्य वाचत जायचो. आमचं नाही का बहीण भावंडांमध्ये आमचे लागायचं, मी हे वाचलं, मी ते वाचलं, मी सगळ्यात जास्त वाचलं. आणि हे हे कशा हे दिसतं चांगलं, ओके, स्वरूप चांगलं आहे की लोकांना समजेल होईल, परंतु ह्याच गोष्टीचा उपयोग करून आज सैतानाने इतकं भ्रष्ट केलेलं आहे. कारण जे दिसतं ना त्या गोष्टींवर आपण मनन करतो आणि सारखं सारखं ऐकून एखादी चुकीची गोष्ट सुद्धा राईट वाटायला लागते, योग्य वाटायला लागते. मी तुम्हाला माहितीये परमेश्वराने ज्यावेळेस आज्ञा दिली, सगळ्यात पहिली आज्ञा काय होती? परमेश्वर म्हणाला मोशेला, जी सगळ्यात पहिली आज्ञा दिली की तुला माझ्या व्यतिरिक्त इतर कोणी देव नसावेत, फक्त आणि फक्त माझ्यावर, आपल्या देवावर, ओके, आपल्या देवावर परमेश्वर पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, पूर्ण पूर्ण हृदयाने प्रीती कर. हालेलुया. माझ्याशिवाय अन्य देव नसावे, तुझ्या मुखातून दुसरं नावही निघू नये, असं सांगितलं. वाय? परमेश्वर असंच नाही बोलतोय का मीच श्रेष्ठ आहे, मला सगळ्यांनी करावं, ह्या गोष्टीसाठी नाही. बिकॉज गॉड नोज, ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी बोलता, मनुष्य बोलण्याद्वारे बांधला जातो. वेन यू कन्फेस, यू आर ऍट तुम्ही त्या दलदलीत रुतत जाता, तुम्ही त्या अशा ठिकाणी पोहोचता जिकडे शत्रू तुमच्यावर लिगली हल्ला करू शकतो. हालेलुया. परमेश्वराने असंच नाही दिलंय. लॉर्ड इज नॉट लाईक दॅट ॲरोगंट आणि सो असं एकदम मीपणा करणारा, असा अहंकारी असा परमेश्वर नाही आपला. आपला परमेश्वर ईर्ष्यावान आहे, परंतु तो अहंकारी नाहीये. हालेलुया. यामध्ये फरक आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो इकडे देवाचं वचन काय सांगतंय? आपल्या अंतःकरणातील कठोरपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झाले. त्या लोकांना बायबल सेज, येशू म्हणाला की ते पाहतात पण त्यांना दिसत नाही, ते ऐकतात पण त्यांना समजत नाही, त्यांना डोळे असून दिसत नाही, कान असून ऐकायला येत नाही. ही ती जनरेशन आहे की त्यांना सगळं दिसते. इट इज रॉंग. पेरेंट्स आर ऑल्सो नोईंग इट इज रॉंग. मुलांना पण माहिती नाही केलं पाहिजे, बट आम्हाला आवडतं, आम्ही करणार. दिस इज आवर लाईफ, आमचं जीवन आहे, आम्हाला जगायचंय. आर लाईफ, आर रूल्स, आम्हाला पाहिजे तसं आम्ही जगणार. हे का झालंय? हे बंडखोरी पण आहे. का आलंय माहितीये? बिकॉज आता ना ते मर्यादा राहिली आहे. ती मर्यादा का राहिली नाही माहितीये? जे पाहतोय, जे ऐकतोय, त्यामुळे बदल होत 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 आज इतक्या लेवलला पोचलोय की चूक चूक वाटत नाही, पाप पाप वाटत नाही करायची. ते जरी केलं तरी नाही का, बघा आजकालच्या लोकांमध्ये असं रिपेंटन्स येत नाही. सॉरी बोल म्हटलं की सॉरी बोलणार, पण मनापासून पश्चाताप होतच नाही की आपण हे करायला नाही पाहिजे होतं, हे चुकलंय. आणि हे आता घराघरामध्ये आलंय. दिस थिंग्स हॅव एंटर्ड बिलिव्हर्स लाईफ, फॅमिलीज ऑफ द बिलिव्हर्स. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सांगू पण काय होणार पहा, जर तुम्ही प्रकटीकरणचं पुस्तक उघडलं आणि तिकडे ज्यावेळेस 7 मंडळांना पत्र लिहिलेलं आहे, तर तुम्ही त्यातले नाही का वाचा जेव्हा पहिल्या अध्याय, दुसऱ्या अध्यायापासून जेव्हा लिहिले, इफिस, स्मुर्ना, परगम, थुअतिरा, सार्दिस, फिलाडेल्फिया, लाओदिशिया, ह्या सगळ्या चर्चेसना पत्र त्यांना चर्चेसला पत्र नाही, त्यांना उद्देशून बोलण्यात आलं. आणि परमेश्वर, येशू किंवा देवाने काही वाणी आली आहे स्वर्गातून, ते सांगितलं आणि योहान ते सगळं ऐकतो. जर तुम्ही पाहिलं ना तर तुम्हाला समजेल. परगम येथील मंडळी जर पहा तर तिकडे सुद्धा पहा, 2:16 मध्ये देवाचं वचन म्हणतं, प्रकटीकरण, म्हणून पश्चाताप कर, नाही तर मी तुझकडे लवकरच येतो, आपल्या तोंडातल्या तरवारीने त्यांच्या सोबत मी लढेन. जर तुम्ही थुअतिरा इथे ह्यांना जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही वाचू शकता
की प्रकटीकरण 2:21, तिने पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला, तरी आपल्या जार कर्माबद्दल पश्चाताप करण्याची तिची इच्छा नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रत्येक ठिकाणी नाही का हे मंडळांना उद्देशिलेलं आहे, हे जगाला, देशाला, कोणाला नाही, मंडळांना म्हणजे देवाच्या घराण्याला, देवाच्या नावाने उद्धार पावलेल्या लोकांना उद्देशून परमेश्वर बोलले. आज कित्येक लोक तुम्हाला असे भेटतील, म्हणतील येशूने आपल्या बापाची एकदा क्षमा केली, मग सारखं सारखं क्षमा मागायची गरज काय. ते ज्या लोकांनी सगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये घेतले, प्रत्येक गोष्टीला नाहीये तसं. ते त्यांनी कुठल्या गोष्टीला धरून बोलला आहे ना ते समजलं पाहिजे. निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप ही सोडून द्यावा असं प्रेषित पौलही म्हणतो. पण ज्यावेळेस तुम्हाला जाणवते की तुमच्यामध्ये अजूनही कपटीपणा आहे, तुमच्यामध्ये अजूनही त्या गोष्टी आहेत, यू नीड टू रिपेंट. हालेलुया. इथे प्रकटीकरण मध्ये मंडळांना ना बोलत आहे इकडे परमेश्वर की पश्चाताप करा. जी चार कर्म करणारी लोक आहेत त्यांना मी अवकाश दिला, तुम्ही नाही का देवाकडे वळा, ह्या गोष्टी सोडून द्या. जे लोक निकोलाइतांच्या शिक्षणाप्रमाणे वागतात तुम्ही त्या गोष्टींचा पश्चाताप करा. जे बलामाच्या शिक्षणाप्रमाणे वागतायत तुम्ही पश्चाताप करा, तुम्ही देवाकडे वळा. मंडळीला, लोकांना, विश्वासणाऱ्यांना ही बोलायची गरज का पडली परमेश्वराला की पश्चाताप करा. आणि त्या गोष्टी पुन्हा योहान लिहून ठेवतोय की हे असं असं होणार आहे. झालेल्या गोष्टींबद्दल बोलत नाही. जेव्हा रिपेंटन्स येतो ना, परमेश्वर आम्ही हे बोललो, परमेश्वर माझ्याकडून ही चूक झाली, परमेश्वर मला माफ कर, याच गोष्टी बोलल्या जातात. त्या गोष्टींसाठी तुम्हाला सतत सतत पश्चाताप करायची गरज नाही. बट इफ यू थिंक, जर तुम्हाला दिसतंय, नॉट थिंक, जर तुम्हाला तुमच्यामध्ये असं दिसतंय की माझं हे वागणं चुकीचं आहे, माझ्यामध्ये हा वाईट स्वभाव आहे, माझ्यामध्ये हा कपटीपणा आहे, माझ्यामध्ये जलसी आहे, यू नीड टू रिपेंट इट. वाय? ज्यावेळेस तुम्ही पश्चाताप करताना तुम्ही ते दरवाजे परमेश्वराने काम करण्यासाठी उघडता. पश्चातापाद्वारे तुम्ही सैतानासाठी ते दरवाजे बंद करता. वाय? बिकॉज डेव्हिल इज अ लिगलिस्टिक. तो कायदेशीररित्या काम करतो. तो देवासमोर देवाचंच वचन घेऊन जातो आणि बोलतो बघ तू तुझ्या वचनात असं लिहिलेलं आहे, असं तू लिहिलं नाहीये का, मग आता तुझ्या वचनानुसार हे व्हायला हवं, ते व्हायला हवं. कित्येक लोक, बायबलमध्ये प्रभू काय म्हणाला, मनुष्य आपल्या मुखाच्या वचनाने, आपल्या शब्दांनी बांधला जातो. तुम्ही नीतिसूत्रामध्ये वाचू शकता. तर तुमच्या शब्दांनीच तुम्ही बांधले जाताय. तुम्हाला तुमच्या शब्दांनी पश्चाताप करून तुम्हाला सोडून घ्यावं लागेल का. सो दिस इज द टाइम, आय एम टेलिंग यू, आपल्याला, आपल्या समाजाला, आपल्या मुलांना, आपल्या घराला, वी नीड टू टीच देम. आपल्याला त्यांना चांगल्या काय गोष्टी ते सांगितलंच पाहिजे. ज्यावेळेस मी माझ्या मोठ्या मुलीला सांगते, माझी छोटी मुलगी ऐकत असते, शी इज ओनली 4.5 years, 4.5 वर्षाची आहे. तिला एवढी म्हणजे मॅच्युरिटी नाहीये की ह्या गोष्टी ती समजू शकेल. पण तुम्हाला सांगू, ज्यावेळेस मी माझ्या मोठ्या मुलीला सांगते, थोड्या वेळाने ती ऐकते आणि मग ती सुरू होते, हा मम्मा माझ्या स्कूलमध्ये असं होतं तसं होतं. मग तिची स्टोरी कधीतरी काही झालेलं असतं त्याच्यामध्ये बनवून सांगते आणि मग तिलाही कळतं की हे चुकीचं आहे. तुम्हाला सांगते, मग ती नाही का स्वतःहून प्रार्थना करायला लागते की मग लॉर्ड हे असं असं होतंय, लॉर्ड ते तसं तसं आहे, आज आम्हाला माहितीये सैतान आम्हाला पाडायला आलाय, पण लॉर्ड तू आमच्या सोबत आहे, लॉर्ड सगळ्यांना वाचव. सो देर इज नो एज. हालेलुया. सैतान जर लहान मुलांचा बळी घेऊ शकतो, लहान मुलांना वापरू शकतो. पहा ना, आज लहान मुलं उलट बोलतात, उद्धट बोलतात, चुकीच्या गोष्टी करतात, त्यांना सगळं समजतं, वासनेमध्ये ओढली जातात. तर लहान मुलं पवित्रतेत नाही चालू शकत. डेफिनेटली दे कॅन वॉक, डेफिनेटली दे विल अंडरस्टँड द वर्ड ऑफ गॉड. डेफिनेटली आय एम टेलिंग यू, देर इज नो एज विच इज टू स्मॉल टू अंडरस्टँड. ओके, की त्यांना समजणार नाही, कसं शिकवावं, कसं बोलावं. नो, आपण जर आता शिकवणार नाही तर त्या वेळेमध्ये शत्रू त्यांना चुकीच्या गोष्टी जगाद्वारे, फ्रेंड्सद्वारे, समाजाद्वारे शिकवणार. देन इट विल बी व्हेरी डिफिकल्ट की ते नॉलेज काढून त्यांना ह्या गोष्टी सांगणं. Praise the Lord. Word of God is always a strong tower. Hallelujah. Bible says the righteous runs to it. Hallelujah. And be saved. Hallelujah. आपण सेफ राहतो. आपण तिकडे ज्यावेळेस पळत जातो, परमेश्वराचं नाव मजबूत गड आहे. Praise the Lord. सो इथे अशा गोष्टींबद्दल ना मंडळांना पश्चाताप करायला तो परमेश्वर सांगत आहे की जे वाईट आहे, ज्या गोष्टी ना तारणाला आपल्या नाही का गमावू शकतो आपण त्या गोष्टींमुळे, त्या गोष्टींबद्दल परमेश्वराने वेळ दिलाय रिपेंट करण्यासाठी. रिपेंटन्स इज इम्पॉर्टंट की लॉर्ड आम्ही असं वागलोय, आम्हाला माफ कर. आज का जसं हन्नाने ज्यावेळेस तिला मूल बाळ नव्हतं, ती देवाच्या मंदिरात गेली, रडायला लागली आणि शी कॉव्हनंटेड हर फ्युचर चाइल्ड. ती म्हणाली, परमेश्वर जर तू मला ना पुत्र देशील, जर तू माझ्या नाही का ह्या दासीकडे अवलोकन करशील, माझ्यावर दया करशील, तर हा जो मला मुलगा होईल ना
तो मी तुझ्यासाठी देईन. सो तिने ते जन्म होण्याच्या आधी, ते काही देवापासून आशीर्वाद मिळण्याच्या आधीच नाही का, जर तू मला मूलबाळ दिलं तर मी तुझ्यासाठी अर्पण करेल म्हणून त्या मुलाला तिने नाही का देवासोबत त्या करारात आणलं होतं. इकडे बायबलमध्ये परमेश्वराचं वचन काय सांगताय माहितीये का, की ते देवाच्या जीवनाला, परमेश्वराच्या जीवनाला का पारखे झाले, याचा अर्थ ते लोक देवाच्या जीवनात नाहीये, ते मृत्यूमध्ये चालतायत, ते नरकामध्ये चालतायत. का ते होत आहे माहिती, अंतःकरणातील कठोरपणामुळे ते अज्ञानामध्ये चालतायत. आणि अंतःकरणाची कठोरपणा कसा येतो माहिती, जेव्हा तुम्ही वचन ऐकता पण तरी सुद्धा त्या वचनाच्या विरोधात चालता. ज्यावेळेस तुम्हाला दिसतंय तुम्ही हे नाही केलं पाहिजे पण तरी सुद्धा तुम्ही तेच वाद, भांडण, मीपणा, नाही मला नाही पटत, नाही मला राग आला, नाही मला नाही आवडत, मी 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 करत राहताना, तेव्हा ह्या गोष्टी होतात. तुम्हाला जर तुमचा संसार टिकवायचा आहे, तुम्हाला जर तुमचा परिवार टिकवायचा आहे, मीपणा सोडून द्या आणि मीपणाच्या जागी ख्रिस्त आणा. आणि हे योहान बाप्तिस्मा करणाऱ्याला खूप चांगलं माहित होतं, म्हणून तो काय म्हणाला की मी आहे ना, मी कमी होत जाऊ दे, मी घटू दे पण तू वाढू दे. हालेलुया, हालेलुया. लेट मी डिक्रीज. हालेलुया, प्रेज लॉर्ड. And this is the only way to fight back the pride or the selfishness. कसं, ज्यावेळेस तुम्ही नाही, आणि हेच तर प्रेषित पौल म्हणालाय की आता मी नाही जगत तर माझ्यामध्ये ख्रिस्त जगतो. प्रेषित पौल सारखा व्यक्ती जो इतका म्हणजे ना, इतका जो शौल म्हणून ज्यावेळेस होता तो इतका आवेशी होता, इतका अहंकारी होता, इतका प्राईड आणि त्याच्यामध्ये गर्व होता की मला वचन माहितीये, मी नियमशास्त्र शिकलोय, मला सगळं माहितीये आणि लोक हे चुकीचं करतायत. त्याच्यासारखा व्यक्ती तो त्यातून कसा बाहेर आला, ती वाणी ज्यावेळेस येशूची ऐकली, when he encountered Jesus, हालेलुया, तो बोलतो की आता मी नाही जगत, माझ्यामध्ये ख्रिस्त जगतो. जोपर्यंत मी जगते, जोपर्यंत इकडे स्वाती आहे ना, इकडे ख्रिस्त जगू शकत नाही. सो गिव्ह, बायबल सेज की आपले सर्व मार्ग, सर्व योजना ना परमेश्वराच्या हाती सोपव, तो तुझे संकल्प सिद्धीस नेईल. देवाच्या हाती सोपवायचंय. आज ज्यावेळेस आपण ह्या देवाच्या गोष्टी करणार, आपण हे चुकीचं, हे राईट रॉंग बोलणार ना, लोक थट्टा करणार, लोक हसणार. हसू दे, लोकांनी थट्टा करू नये, लोकांनी हसू नये म्हणून आपण इथे नाहीये. आपण जे बायबल सांगतं ते करण्यासाठी आहे. आय एम टेलिंग यू, टेक द वर्ड ऑफ गॉड, टेक द वर्ड ऑफ गॉड, जस्ट फॉलो द वर्ड ऑफ गॉड. समाजात अशा गोष्टी आहेत, हे सगळं जे आहे ना, अंधकाराच्या गोष्टी आहेत ना, आज चांगल्या म्हणून दाखवल्या जातात. मी तुम्हाला सांगते, तुमच्या घरातले लोक कितीही तुमच्यावर प्रेम करू दे, ते लिमिट असणार, त्याला एक मर्यादा असणार. दे कॅन नॉट बी विथ यू ऑल द टाइम. मी माझ्या मुलींवर खूप प्रेम करते, बट आय कॅन नॉट प्रोटेक्ट अँड आय कॅन नॉट प्रिव्हेंट देम फ्रॉम ऑल द रॉंग डुईंग्स ऑफ दिस वर्ल्ड. या जगाच्या वाईटापासून मी त्यांचं प्रत्येक क्षणाला संरक्षण नाही करू शकत, मी त्यांच्यासोबत 24 तास नाही राहू शकत. बट आय हॅव assurance because I have surrendered and I have covenanted my children to God. So आज असं नाही म्हणत की आपली मुलं चुकणारच नाही, ते पडतील, धडपडतील, पण त्यांच्यामधला जो ख्रिस्त आहे तो त्यांना परत त्यांच्या योग्य मार्गावर आणेल. बिकॉज माय चिल्ड्रन आर हिअर टू सर्व गॉड. मी माझ्या मुलीला नेहमी सांगत असते की तुला ह्या गोष्टीवर विजय मिळवायचा आहे, तुला ह्या गोष्टीवर ना हळूहळू लढायचंय. का? बिकॉज युअर व्हॉइस इज डेडिकेटेड टू गॉड. ज्या वेळेस सदोम आणि गमोरा या शहरामध्ये, त्या पापामध्ये, त्या सगळ्या वाईट गोष्टी करण्यात, त्या गोष्टींमध्ये जिथे होमोसेक्शुअलिटी होते, जिथे परवर्जन होतं, जिकडे ना पुरुष आहे ना एका पुरुषाला निवडून निवडून घाणेरड्या गोष्टी करायचे, सगळं शहर पापाने भरलं होतं. इतकं जास्त ना की घरामध्ये घुसून नाही का लोकांसोबत ना कुकर्म, वाईट गोष्टी ह्या केल्या जायच्या. त्या सदोम आणि गमोरा शहरामध्ये ज्यावेळेस लोट राहत होता, लोटाची पत्नी होती, त्याच्या 2 मुली होत्या. आणि जर तुम्ही व्यवस्थित बायबल वाचलं तर इकडे असं दिलंय बायबलमध्ये की त्याला जावई सुद्धा होते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे बघा, उत्पत्ती 19:12 वचन. ओके, ते पुरुष लोटास म्हणाले, तुझे आणखी कोणी येथे आहेत काय? तुझा जावई, तुझे मुलगे, तुझ्या मुली आणि तुझे दुसरे कोणी या नगरात असेल तर त्यास या स्थानातून बाहेर काढ. हालेलुया. याचा अर्थ लोटला जावई होते, परंतु इट इज पॉसिबल की, मला माहित नाही आता हे इकडे देवदूत बोलला आहे, काय आहे, जे काही आहे, ओके, त्याला येऊन बोलतात. कारण पुढे जर 14वं वचन तुम्ही वाच, 19:14, तेव्हा लोट बाहेर जाऊन आपल्या मुलींशी विवाह केलेल्या आपल्या जावयास म्हणाला.
मी तुम्हाला पुढे काहीतरी अद्भुत सांगते, टाइम संपत आलाय पण थोडक्यात सांगते. आपल्या मुलींशी विवाह केलेल्या आपल्या जावयास म्हणाला, उठा या स्थानातून बाहेर पडा, कारण परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे. परंतु त्याच्या जावयास तो केवळ गंमत करीत आहे से भासले. हालेलुया. सो लोटला 2 मुली होत्या, त्याला जावई होते, त्याची बायको होती. हे इतक्या पापी ठिकाणी राहत होते, इतक्या वाईट गोष्टींमध्ये राहत होते की जिथे नाही का चांगलं म्हणजे असं कोणी नव्हतंच, अशा नगरात राहत होते. परंतु तरी सुद्धा शक्य आहे, बायबल सांगतं लोटच्या मुली कुमारी होत्या, लोटच्या मुलींनी कधी वाईट गोष्ट केली नव्हती. सो तुम्ही भलेही ह्या जगामध्ये ह्या वाईट गोष्टींमध्ये भलेही आपली मुलं जातील, हे सगळं नाही का जग त्यांना चुकीच्या गोष्टी शिकवेल, वाईट लोकांच्या संगतीत जरी असतील तरी सुद्धा ना इट इज पॉसिबल टू आपली इंटिग्रिटी, आपली पवित्रता योग्य ते राखून ठेवता येऊ शकतं. कसं? कारण बायबल सांगतं लोटच्या मुली नाही का कुमारिका होत्या, म्हणजे त्यांनी तसल्या कुठल्या गोष्टी केल्या नव्हत्या. ज्या वेळेस पहा, जर तुम्ही 19 ते आधीच पाहिलं तर बायबल सांगतं 19:5-6-7 मध्ये तुम्ही वाचाल की ज्यावेळेस देवदूत लोटाच्या घरामध्ये आले आणि बाहेरून लोक नाही का दार ठोकायला लागले, अरे तुझ्या घरी कोण आले आहेत, पाठव त्यांना आमच्याकडे, आम्हाला त्यांच्याशी समागम करायचं. लोटचं घर आजूबाजूने सगळ्या नगरातल्या लोकांनी पुरुषांनी घेरले, त्या 2 पुरुषांना आमच्याकडे पाठव म्हणून. लोट काय म्हणतो, असं करू नका, हे माझ्याकडे आलेले पाहुणे पाहिजे तर माझ्या तरुण मुली घ्या, माझ्या तरुण मुली घ्या, पण यांच्या सोबत करू नका. याचा अर्थ त्याच्या मुलींनी पुरुष पाहिला नव्हता, त्याच्या पोरींना हे माहित नव्हतं. कदाचित त्यांचं जस्ट लग्न झालेलं असेल, कारण इकडे सांगते एका ठिकाणी त्यांना जावई सुद्धा होते. पण अशा वाईट ठिकाणात, वाईट लोकांमध्ये त्या सगळ्या ठिकाणी राहून सुद्धा त्याच्या मुली पवित्र होत्या, त्याच्या मुली चांगल्या होत्या. सो इट इज पॉसिबल, विथ गॉड ऑल थिंग्स आर पॉसिबल. हालेलुया. पण लोटचे जावई तसे नव्हते. कदाचित ते वाईट गोष्टींमध्ये गुंतलेले होते, कारण त्यांनी लोटच्या शब्दाला महत्व दिले नाही. आणि ते त्याच नगरात ज्यावेळेस ते नगर जळालं, स्वर्गातून अग्नी, सल्फर, गंधक यांचा नाही का पाऊस पडला, ते नगर पूर्ण जळून खाक झालं, त्याच्यामध्ये त्याचे जावई जळून मरण पावले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण लोट आणि त्याच्या 2 मुली त्यातून बाहेर पडल्या. त्याची बायको त्या नगराकडे पाहते आणि तिचा तिकडेच नाश होतो, ती मिठाचा खांब बनते. सो इट इज पॉसिबल. म्हणून कितीही पाप वाढू द्या, आपल्याला घाबरायचे नाही. वी नीड टू इन्क्रीज द गॉडली जनरेशन. देवाच्या जनरेशनला, देवाच्या लोकांना आपल्याला वाढवायचं आहे. डेव्हिल इज डुईंग सो मेनी थिंग्स. आर्टिफिशियल वूम, आर्टिफिशियल चिल्ड्रन, हायब्रिड्स, या सगळ्या गोष्टी येणार आहेत. हायब्रिड्स वगैरे काय मी तुम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये एक्सप्लेन करेल, की ज्या वेळेस नोहाच्या दिवसामध्ये झालं होतं तशाच गोष्टींची तयारी चालू आहे, तशाच गोष्टी होत आहेत समाजात. येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला कदाचित जास्त जरी अपमान सहन करावं लागला तरी मी तुम्हाला सांगते आपण महाविजयी आहोत हे जाणून घ्या. अशा गोष्टी घडतील. ख्रिस्ती लोकांकडून तुम्हाला वाटेल की तुम्ही ह्युमिलिएट केले जाताय, समाजामध्ये तुम्हाला वाटेल की अरे तुम्ही काही करू शकत नाही. जस्ट स्थिर राहा आणि आपला परमेश्वर कोण आहे हे पाहण्याचा प्रयत्न करा. किती पाप वाढू दे, त्या पापामध्ये, त्या वाईट गोष्टींमध्ये, त्या वासनेच्या नगरामध्ये असताना सुद्धा जर लोट वाईट गोष्टींमध्ये गेला नाही, त्याच्या मुली जर पवित्र होत्या, आपल्या मुलांना ह्या वाईट गोष्टी, ह्या जगातल्या घाणेरड्या गोष्टी आपल्या फॅमिलीला स्पर्श करू शकत नाहीत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. नाउ टेक द सॉलिड वर्ड ऑफ गॉड. देवाचं नाही का असं खंबीर जे वचन आहे ना, आणि ते घ्या. आपल्या मुलांना, आपल्या घराला, आपल्या जनरेशनला, आपल्या पत्नीला, आपल्या पतीला नाही म्हणायला शिकवा की आम्हाला किती गोष्टी मिळू दे, या सगळ्या वाईट गोष्टी. पहा, ज्या वेळेस तो जो एक जादूगार होता, शिमोन, तो जो जादूगार होता, तो प्रेषित पौलाला म्हणाला, हे पैसे घे आणि तू जे करतो ते मला शिकव. कसं काय तू हात ठेवतो लोकांमधून दुरात्मे निघून जातात, मला हे पैसे घ्या आणि मला शिकव. प्रेषित पौल काय म्हणाला, या तुझ्या पैशाचा तुझ्या सोबत नाश होऊ दे. तू देवाच्या गोष्टी पैशाने विकत घ्यायचा प्रयत्न करतोस का? टीच आवर चिल्ड्रन, की जग त्यांना दाखवेल, अरे आमच्या सोबत चल, आम्ही तुला दाखवतो, बघ असं मिळेल, तसं मिळेल, हे मिळेल, ते. आज सैतानाने पाहण्याद्वारे फसवण्यासाठी नाही का अनेक गोष्टी, अनेक चॅनेल्स, अनेक माध्यम निर्माण केलेली आहेत. पण आपण विश्वासाने चालतो. किती समर्पक, किती सुंदर आणि किती योग्य देवाचं वचन आहे ना. जे दृष्टीने दिसतं तसं आम्ही चालत नाही, आम्ही विश्वासाने चालतो. वी नीड टू टीच आवर जनरेशन की जे दिसतंय ना त्याकडे पाहून डिसिजन घेऊ नका, बिकॉज दॅट इज ऑल इल्युजन, दॅट इज ऑल डिसेप्शन. प्रेज द लॉर्ड. देवाने त्या काळात, येशूने म्हटलंय की आपण विश्वासाने चालतो, कारण जर पाहून आपण चालायला लागलो ना, आपण कधीच टिकणार नाही. प्रेज द लॉर्ड.